श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज ब्लॉगची सुरुवात सकाळीच केली होती आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल तर माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे। खूप आधीपासून मी त्याच्यावर व्लॉग्स टाकते आहे। मध्यंतरी मी नव्हते टाकत, पण आता मी कंटिन्यू करणार आहे। त्यामुळे तुम्ही मला यूट्यूबलासुद्धा सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा। इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा आणि सपोर्ट करा। आज सकाळी चपाती बनवली होती आणि भाजीला मी शिमला मिरची आणि बटाटा बनवला। तर काय नाही, घरातले बेसिक्स मसाले टाकले होते आणि थोडंसं वाटण टाकलं होतं आणि अशीच वाफेवर भाजी शिजवली होती। आणि अशाच छोट्या मोठ्या रेसिपी यापुढे तुम्हाला माझ्या आयडीवर बघायला भेटेल, त्यामुळे फॉलो करून ठेवा। आणि परवा मार्केटमधून केळी आणल्या होत्या, तर म्हटलं काय बनवू, तर मी फूड कस्टर्ड बनवणार होते, फ्रूट कस्टर्ड, पण ते नाही बनवलं मी। तर म्हटलं सकाळीच सगळ्यांसाठी मिल्कशेक बनवते। तर केळी त्याच्यामध्ये कट करून टाकल्या आणि दूध आणि थोडीशी त्याला मलाई आली होती ती टाकली आणि ग्राइंडरमध्ये फिरवून घेतली। आणि जास्त दूध नाही टाकलं त्याच्यामध्ये, कारण थोडं मला थिकच पाहिजे होतं। आणि थोडीशी साखर टाकली आणि रेडी आहे ते बनाना मिल्कशेक। आणि आज खूप ऊन निघालं होतं, त्याच्यामुळे उन्हामध्ये मिरच्या सुकायला ठेवल्या होत्या मी। मिरच्यांसोबत उन्हामध्ये मी पण वाळून आले खाली। आणि त्याच्यानंतर मम्मीचं मी कबट आवरायला घेतलं होतं, कारण खूपच मेसी झालं होतं। त्यानंतर मी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे केली आणि डायरेक्ट व्लॉग रात्री कंटिन्यू केला। आणि आज रात्रीचं जेवण मम्मीने बनवलं, भाकरी आणि गवारची भाजी बनवली होती। आणि सगळ्यात बोरिंग काम म्हणजे मला हे फ्रीजचे बॉटल भरायचं वाटतं। त्याच्यानंतर मी किचन काउंटर वगैरे क्लीन केला, भांडी घासली आणि खूप गरम होत होतं, तर AC लावून डायरेक्ट झोपले। असा होता आजचा मिनी ब्लॉग। बाय।